Hello everyone, welcome to RV Solves English. So students, in this video we are going to solve 8th standard English bridge course activity day 10, and the name of this activity is Let's Describe, or the title of the activity is Let's Describe. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 8th standard English bridge course यातील डे 10 ॲक्टिव्हिटी जी आहे जिचं नाव आहे लेट्स डिस्क्राइब ती बघणार आहोत, सॉल्व करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी बघूया आपण लर्निंग आउटकम्स और कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. डिस्क्राइब थिंग्स, पीपल, सिच्युएशन्स, इमोशन एक्सेट्रा ब्रॉडली. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर गोष्टी किंवा पीपल म्हणजे लोक, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, इमोशन म्हणजे भावना, याला ब्रॉडली डिस्क्राइब करायचं आहे, म्हणजे विस्तृत वर्णन या गोष्टींचं आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून शिकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स. प्ले अ स्टोरी व्हिडिओ अबाउट काइंडनेस देन डिस्कस. तर खाली एक लिंक दिलेली आहे, यूट्यूब लिंक आपल्याला दिलेली आहे. आपल्याला तो स्टोरी व्हिडिओ प्ले करायचा आहे अबाउट काइंडनेस. कशावर आहे तो, तर काइंडनेस म्हणजे दयाभाव, यावर तो व्हिडिओ दिलेला आहे. आणि त्यानंतर खाली दिलेल्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आपला यूट्यूबचा, आणि ही जी लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओवर परत या. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे बघू. प्लेस अ सिच्युएशन अमॉंग गिवन लिस्ट बिफोर द स्टुडंट्स अँड आस्क देम टू डिस्क्राइब व्हॉट विल दे डू इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. जसं की फेसिंग अन ॲक्सिडंट, ऑन सीइंग अ वुंडेड पेट, विटनेसिंग अ क्वॅरल अमॉंग फ्रेंड्स. तर खालील काही सिच्युएशन दिलेले आहेत. प्लेस द सिच्युएशन अमॉंग गिवन लिस्ट बिफोर द स्टुडंट. या स्टुडंट पुढे ठेवायचे आहेत. तर ह्या काही परिस्थिती आहे त्या मुलांपुढे ठेवायच्या आहेत. आज देम टू डिस्क्राइब व्हॉट विल दे डू. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ते मुलं कसे वागतील, काय करतील, हे त्यांना विचारायचं आहे. म्हणजे स्टुडंट्सनी काय करायचं आहे, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागाल हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. परिस्थिती कोणती आहे. फेसिंग एन ॲक्सिडंट म्हणजे जर तुमच्यासमोर एखादा अपघात झाला, ॲक्सिडंट झाला. त्यानंतर ऑन सीइंग अ वुंडेड पेट, एखादा पाळीव प्राणी तुम्हाला जखमी अवस्थेत दिसला. किंवा विटनेसिंग अ क्वॅरल अमॉंग फ्रेंड्स, किंवा मग मित्रांमध्येच भांडणं चालू आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल हे तुम्हाला इथे डिस्क्राइब करायचं आहे क्लासमध्ये. त्यानंतर नेक्स्ट डिस्क्राइब द वर्क ऑफ डॉक्टर्स और नर्सेस ॲज अ कोरोना वॉरियर. आणि इथे तुम्हाला ॲज अ कोरोना वॉरियर डॉक्टर आणि नर्सेसचं काम हे कशा प्रकारे होतं याचं वर्णन करायचं आहे. सो या ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डिस्क्राइब म्हणजे वर्णन, विविध गोष्टींचं वर्णन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, फोर्थ सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो. स्टुडंट विल सी अ डेमो व्हिडिओ ऑफ गिव्हिंग डिटेल डिस्क्रिप्शन. तर इथे अगेन आपल्याला एक यूट्यूब लिंक दिलेली आहे. स्टुडंटनी काय करायचं आहे, तर या लिंकवर जाऊन हा डेमो व्हिडिओ बघायचा आहे, ज्याचं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये हा डेमो व्हिडिओ दिलेला आहे. म्हणजे एक व्हिडिओ त्यांनी तुमच्यासाठी तयार करून दिलेला आहे, जो तुम्ही बघून हे वरची जी डिस्क्रिप्शन आहे ते देऊ शकता. त्यानंतर प्रॅक्टिस. फर्स्ट प्रॅक्टिस डिस्क्रायबिंग क्लासरूम, स्कूल, थिंग्स इन स्कूल बॅग एक्सेट्रा. तर इथे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, ज्यामध्ये आपण डिस्क्रायबिंग स्कूल रूम, वर्ग कसा आहे आपला तो डिस्क्राइब करू शकतो. स्कूल म्हणजे शाळा, थिंग्स इन स्कूल म्हणजे शाळेतील स्कूल बॅग तर आपली जी स्कूल बॅग असते त्यामध्ये ज्या थिंग्स आहेत, जसं की बुक्स आहे, रजिस्टर आहेत, पेन, पेन्सिल, कंपास, तर या सर्व गोष्टी आपण इथे डिस्क्राइब करू शकतो ॲज अ प्रॅक्टिस. त्यानंतर सेकंड, आस्क द स्टुडंट्स टू चूज एनी टॉपिक ऑफ देअर इंटरेस्ट अँड डिस्क्राइब इट इन डिटेल. तर स्टुडंट्सला आपल्याला विचारायचं आहे की चूज एनी टॉपिक ऑफ देअर इंटरेस्ट, त्यांच्या इंटरेस्टचा एखादा टॉपिक त्यांनी चूज करावा, निवडावा, अँड डिस्क्राइब इट इन डिटेल्स, आणि त्याचं खूप डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन द्यावं. जसं की स्टुडंट म्हणू शकतो माय हाऊस. मग आता माय हाऊस जर टॉपिक त्यांनी निवडला तर त्यावर त्यांना एक डिटेल डिस्क्रिप्शन देता आलं पाहिजे. आस्क द स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ सम सिम्पल डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस. आणि स्टुडंट्सनी काही सोपे डिस्क्रायबिंग म्हणजे वर्णनात्मक वाक्य बनवायचे आहेत. हे सर्व स्टुडंट्सची ॲक्टिव्हिटी आहेत. टीचर्स फक्त तुम्हाला इथे गाईड करतील, आणि तुम्हाला इथे डेमो लेक्चर्ससुद्धा दिलेले आहेत, जे बघून तुम्ही कसं करायचं हे समजून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और रिइन्फोर्समेंट. फर्स्ट डिस्क्रायबिंग बेस्ट फ्रेंड, शोईंग ग्रॅटिट्यूड, डिस्क्राइब अ गेम, डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ बिल्डिंग अ हाऊस इन डिटेल. या गोष्टी तुम्ही डिस्क्राइब करू शकता, प्रॅक्टिस करू शकता यावर तुम्ही, की तुमच्या बेस्ट फ्रेंडचं डिस्क्रिप्शन, तुमचा बेस्ट फ्रेंड कसा आहे, त्याचं नाव काय आहे, त्यानंतर तो तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो जेव्हा तुम्हाला गरज असते, अँड ऑल.
त्यानंतर शोईंग ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणे. डिस्क्राईब अ गेम, एखाद्या गेमचं म्हणजे क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, त्याचं वर्णन करणे. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ बिल्डिंग अ हाऊस इन डिटेल, आणि एखाद्या घराचं बांधकामाची जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, तिचं वर्णन तुम्ही डिटेलमध्ये म्हणजे विस्तृत स्वरूपात इथे करू शकता. नेक्स्ट सेकंड, मेकिंग अ शॉर्ट ड्रामा और बिंग अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट और ॲनिमल अँड टेकिंग अबाउट हिज पॉईंट ऑफ व्ह्यू अँड ट्रीटमेंट ही रिसिव्स फ्रॉम ह्युमन. तर इथे काय करायचं आहे, मेकिंग अ शॉर्ट ड्रामा ऑन बिंग अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट और ॲनिमल. तर समजा तुम्ही इथे एक शॉर्ट ड्रामा क्रिएट करू शकता, तयार करू शकता. ड्रामा म्हणजे काय तर नाटक, ज्यामध्ये तुम्ही एखादी ॲनिमल किंवा ऑब्जेक्ट आहे. ॲनिमल म्हणजे तुम्ही समजा डॉग आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही समजा टेबल आहे. तर स्वतःला तुम्ही अशा प्रकारे समजू शकता. अँड टेकिंग अबाउट हिज पॉईंट ऑफ व्ह्यू अँड ट्रीटमेंट ही रिसीव्ह फ्रॉम ह्युमन, आणि तुम्हाला माणसाकडून कशा प्रकारे वागणूक मिळते. समजा तुम्ही एक डॉग आहे आणि तुम्हाला माणसाकडून कशा प्रकारे वागणूक मिळते, तर डॉगचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, म्हणजे कुत्रा कसा विचार करत असेल त्या हिशोबाने तुम्हाला एक ड्रामा क्रिएट करायचा आहे. एक्झाम्पल, आय एम अ फिश, आय एम अ बुक अँड आय एम अ मँगो ट्री एक्सेट्रा. तर असं फॉर एक्झाम्पल घेऊ शकता की मी एक फिश आहे, मी एक बुक आहे, मी एक मँगो ट्री आहे, आणि मग मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय ह्युमन्सकडे बघण्याचा, किंवा ह्युमन्स मला कशा प्रकारे ट्रीट करतात हे इथं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी जी होती ती कशावर होती, तर डिस्क्राईब म्हणजे वर्णन करण्यावर ही ॲक्टिव्हिटी होती. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया, डेट 11 ॲक्टिव्हिटी, जिचं टायटल यांनी दिलेलं नाही आहे आपल्याला इथे. ओके, नेक्स्ट बघूया आपण, लर्निंग आउटकम्स कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. क्रिएट्स अ डायलॉग, स्टोरी, स्किट ॲज अ पेअर और ग्रुप ॲक्टिव्हिटी. तर इथे आपल्याला एखादा डायलॉग म्हणजे कन्व्हर्सेशन, संवाद, स्टोरी म्हणजे गोष्ट, स्किट म्हणजे छोटेखानी नाटक, ॲज अ पेअर और ग्रुप ॲक्टिव्हिटी. तर एक पेअर किंवा ग्रुपमध्ये आपल्याला एखादा डायलॉग, स्टोरी किंवा स्किट तयार करायचं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये. मग पुढे बघूया, लर्निंग ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स. प्ले द व्हिडिओ और रीड द स्टोरी. फॉर एक्झाम्पल, द स्टोरी ऑफ लायन अँड द माऊस. तर इथे परत आपल्याला एक यूट्यूब लिंक दिलेली आहे, जी एक स्टोरी आहे लायन आणि माऊसची. जशी आपल्याला ही स्टोरी माहितीच आहे, लायन आणि माऊस, सिंह आणि उंदराची. तर ती स्टोरी आपल्याला इथे दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि आधीही यूट्यूब लिंक जी आहे त्यावर जी स्टोरी दिली आहे ती बघून घ्या. त्यानंतर सेकंड, प्रेझेंट द स्किट ऑफ टेलिफोन कन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स. तर दोन मित्रांमधलं टेलिफोन कन्व्हर्सेशन, फोनवर झालेलं बोलणं, तर त्याची एक स्किट, एक नाटक आपल्याला इथे प्रेझेंट करायचं आहे. त्याची सुद्धा यूट्यूब लिंक इथं दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो. टीचर और पॅरेंट्स विल गिव्ह अ सिच्युएशन अँड विथ द हेल्प ऑफ स्टुडंट्स अरेंज अ शॉर्ट कन्व्हर्सेशन रिलेटेड विथ द सिच्युएशन. तर इथे टीचर किंवा पॅरेंट्स तुम्हाला एक सिच्युएशन देतील आणि अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन स्टुडंटनी काय करायचं आहे, तर अरेंज अ शॉर्ट कन्व्हर्सेशन रिलेटेड विथ दॅट सिच्युएशन. त्या सिच्युएशनवर रिलेटेड एखादं छोटंसं कन्व्हर्सेशन, एखादा छोटासा संवाद तुम्हाला बनवायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सिच्युएशन दिली की तुम्हाला मॅथ्सच्या टेस्टमध्ये खूप कमी मार्क्स पडलेले आहेत. आता तुम्हाला तुमच्या टीचरसोबत या विषयावर कन्व्हर्सेशन करायचं आहे, तर तुम्ही कसं कराल. मग इथे तुम्हाला तुमच्या टीचरसोबतचं जे कन्व्हर्सेशन आहे ते प्रिपेअर करायचं आहे. तर कुठलीही एक सिच्युएशन घेऊन त्यावर तुम्ही एक कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद तयार करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॅक्टिस. टीचर और पॅरेंट्स विल गिव्ह व्हेरियस सिच्युएशन्स, प्रोव्हाइड स्टोरीज अँड आस्क स्टुडंट्स टू मेक सम डायलॉग, कन्व्हर्सेशन, स्किट अकॉर्डिंग टू दॅट अँड प्रेझेंट ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. तर इथे पण टीचर स्टुडंट तुम्हाला एक व्हेरियस सिच्युएशन देतील, वेगळी परिस्थिती देतील. त्यानंतर प्रोव्हाइड स्टोरीज, तुम्हाला काही स्टोरीज प्रोव्हाइड करतील, गोष्टी देतील. अँड आस्क स्टुडंट टू मेक सम डायलॉग, कन्व्हर्सेशन, स्किट अकॉर्डिंग टू दॅट. आणि स्टुडंट्सला आपल्याला इथे म्हणायचं आहे, टीचर्स म्हणतील की त्यांना डायलॉग म्हणजे कन्व्हर्सेशन आणि स्किट म्हणजे नाटक, छोटंसं नाटक. तर अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन तुम्हाला ते क्रिएट करायचं आहे, तयार करायचं आहे टू दॅट अँड प्रेझेंट ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. आणि ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून क्लाससमोर ते प्रेझेंट करायचं आहे. टीचर और पॅरेंट्स विल अरेंज अ कॉम्पिटिशन ऑफ प्रेझेंटिंग द स्किट, कन्व्हर्सेशन एक्सेट्रा. अजून आपल्याला काही करायचं झालं तर टीचर आणि पॅरेंट्स एखादं कॉम्पिटिशनसुद्धा इथं अरेंज करू शकतात, ज्यामध्ये ही जी स्किट किंवा कन्व्हर्सेशन आहे ते सर्व क्लाससमोर मुलं प्रेझेंट करतील आणि त्यामधून ते ज्या मुलांनी चांगलं केलं त्यांना निवडतील. पुढे बघूया एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और रीइन्फोर्समेंट. मेक अ स्किट ऑन दिवाळी फेस्टिवल अँड प्रेझेंट इन ग्रुप.
तर तुम्ही दिवाळी फेस्टिवलवर एखादं छोटंसं नाटक तयार करू शकता. स्किट म्हणजे काय तर एक उपहासात्मक नाटक असते, कॉमेडी थोडंफार, ज्यामध्ये ह्युमर असेल, फन असेल. तर अशा प्रकारचं एक नाटक. तर हे एक नाटक दिवाळी फेस्टिवलवर तुम्ही तयार करू शकता अँड प्रेझेंट इन ग्रुप, आणि ग्रुपमध्ये ते प्रेझेंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट, राईट अ टेलिफोन कन्व्हर्सेशन स्किट बिटवीन अ फादर अँड हिज डॉटर. फादर आणि डॉटरमधलं कन्व्हर्सेशन म्हणजे बोलणं, संवाद. तर ह्याचं एक स्किट तुम्ही इथे आपल्या क्लाससमोर प्रेझेंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, राईट अ स्किट अबाउट कन्व्हर्सेशन इन हॉस्पिटल, डॉक्टर अँड पेशंट अँड रिलेटिव्ह अँड नर्स. तर एक स्किट तुम्ही कन्व्हर्सेशन इन हॉस्पिटलमधलं कन्व्हर्सेशनसुद्धा तुम्ही इथे प्रेझेंट करू शकता, ज्यामध्ये डॉक्टर आणि पेशंटमधलं कन्व्हर्सेशन, पेशंट आणि रिलेटिव्समधलं, आणि रिलेटिव्स आणि नर्समधलं कन्व्हर्सेशन. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कम्प्लिटली कशावर होती, तर स्किट, कन्व्हर्सेशन, डायलॉग. तर हे कसं तुम्ही तयार करावा, तर यावर ही कम्प्लीट ॲक्टिव्हिटी होती. आय होप तुम्हाला या दोन्ही ॲक्टिव्हिटीज डे 10 अँड डे 11 चांगल्या प्रकारे लक्षात आल्या असतील. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, आणि ह्या ॲक्टिव्हिटीज, हे व्हिडिओज तुम्ही आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करू शकता. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.